आणि आता बातमी रत्नागिरीतून। रत्नागिरीच्या मिरकरवाडा बंदरातील अनधिकृत बांधकामावर आता कारवाई करण्यात आली आहे। मंत्री नितेश राणे यांच्या दौऱ्यानंतर ही धडक कारवाई करण्यात आली आहे। शासकीय जागेतील अनधिकृत बांधकामांवर बुलडोझर फिरवण्यात आलाय। मिरकरवाडा बंदर परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त सुद्धा तैनात करण्यात आलाय। अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी मनोज लेले यांच्याकडून। मनोज, काय सांगाल, मिरकरवाडा बंदरातील ही कारवाई सध्या होते, काय अधिकचे अपडेट्स? नक्कीच पहाटेपासूनच या ठिकाणी अनधिकृत बांधकामावरती या ठिकाणी बुलडोझर चालताना पाहायला मिळत आहेत। रत्नागिरी मिरकरवाडा बंदरातील जवळपास 319 जे जागा मालक होते त्यांना या ठिकाणी अनधिकृत बांधकाम केल्याप्रकरणी या ठिकाणी नोटीस बजावलेली होती। नितेश राणे यांनी नुकताच म्हणजे बंदर मंत्री जे आहेत नितेश राणे यांनी नुकताच रत्नागिरीचा दौरा केलेला होता आणि त्या दौऱ्यानंतर खऱ्या अर्थानं बंदर विभाग जे आहे ते या ठिकाणी ऍक्शन मोडवरती आलेलं पाहायला मिळत आहे। तुम्ही बघू शकता की पहाटेपासूनच या ठिकाणी बुलडोझर चालवण्यास सुरुवात झालेली पाहायला मिळते आहे। या अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांना 23 जानेवारी पर्यंत या ठिकाणी मुदतवाढ देण्यात आलेली होती। त्यानंतर हे सगळे जे अनधिकृत जागा मालक होते ते पालकमंत्री उदय सामंत यांना भेटले, त्यांना 3 दिवसांची मुदत या ठिकाणी वाढवण्यात आलेली होती। मात्र आजपासून या ठिकाणी जी अवैध बांधकाम आहेत, जी अनधिकृत बांधकाम आहेत त्यांच्यावरती या ठिकाणी हातोडा चालताना पाहायला मिळतो आहे, बुलडोझर चालताना पाहायला मिळतो आहे। मात्र या मिरकरवाडा बंदरातील पुढील 2 दिवस या कारवाईमुळे मच्छीमारी जी आहे ती बंद असणार आहे। अगदी नक्कीच मनोज, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। मंत्री नितेश राणे यांच्या दौऱ्यानंतर ही धडक कारवाई तिथे केली जाते।